माय बाबा हो, 4-8 दिवस आरक्षण उशिरा मिळलं तरी चालत, पण आपण एकजूट पाहिजे. फक्त लय आनंद आहे. चांगल्याला आपण एकत्र असल्यावर भेट करू शकतो. सगळे खरे होतील ना, मी आखे एक बी बरोबर केली म्हणजे तुमच्या हातात लेकरा बाळांचं भविष्य आहे. तुम्हाला नाही कळत ते. तुम्हाला वाटतं सरकारच्या हातात. सरकारच्या हातात आपल्या लेकराचं भविष्य नाही, आपल्या हातात. आपण जर एकजूट राहिलो, सरकारच्या बापाच्या मनावर पाय देऊन आपण घेऊ शकतो. सगळे मदार आपल्यावरती. आपण जर ठरवलं तर काही पण होऊ शकतं. अशक्य या दुनियेत काहीच नाही. हेच लोक या अगोदर 4 वर्षापूर्वी म्हणत होते मराठ्यांना कधीच आरक्षण मिळू शकत नाही. करोडो मराठी आरक्षणात गेले 2च वर्षात, आणि ते पण कुणबीमधून. आणखीन राहिलेलं तुमचं सातारा संस्थानचा गॅजेटियरसाठी फाईट चालू आहे. आता सगळा संघर्ष कोल्हापूर, सातारा संस्थान, पुणे औंध गॅजेटियरसाठी. एकदा तुमच्या लेकराच्या हातात आयुष्यभराचं द्या, मग तुम्हाला ज्या दिवशी राजकारण करायचं त्या दिवशी करा. आपल्याकडून खूप चुका झाल्या. आपण नेते आणि पक्ष मोठे करीत बसलो. जुळलं का नाही? भुकलं कसं गप्प बसलं. आपण नेते मोठे केले, पक्ष मोठे केले, आपल्या मतावरती ते मोठे झाले, पण ते आपल्या लेकराला मोठं करायला तयार नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि त्याला दोषी तुम्ही सुद्धा आहे. तुम्ही राज्यभरात ज्या ज्या पक्षाला, ज्या ज्या नेत्याला मोठं केलं, त्याला तुम्ही एकदाही विचारलं नाही आमच्या लेकरा बाळाला मोठं कधी करणार. वर्षानुवर्ष तुम्ही फक्त प्रचार आणि मतं करत राहिला. कधीतरी तुमची जबाबदारी होती विचारायची, निवडून तुम्ही ज्या सरकारमध्ये तुम्हीच राहा, पण आमच्या लेकराला आयुष्याचं द्या, हे तुमचं म्हणणं गरजेचं होतं. पण तुम्ही म्हणला नाही. तुम्हाला जास्त माया पक्षाची, जास्त माया नेत्याची, म्हणून तुमच्या लेकराला हमाली करायची वेळ आहे. तुमच्या लेकरांना औषध ओढण्याची वेळ आहे. तुम्हाला नोकऱ्या मिळत नाही, त्याचं कारण फक्त तुम्ही आहे. तुम्ही जर एकजूट राहिला असतात तर समाजाची दशा झाली नसते. आणखी नाही, आपल्या हातातून वेळ गेली नाही. सगळ्यांनी जर योग्य वेळ शोधली, योग्य दिशा जर या समाजाला कळाली, योग्य वेळी जर योग्य घाव घातला, तर आणखीनही समाजाच्या हातातून कुठलाच लढा यशस्वी झाल्याशिवाय जाणार नाही. आणखी पण मराठा समाजाच्या हातात. आपण आतापर्यंत एवढे मिळवलंय. आता शेवटच्या टप्प्यात निर्णायक आंदोलन करायचं आपल्याला. 29 ऑगस्टला आरपारची लढाई करायची. मराठा समाजाची एक पण मागणी ठेवायची नाही. पुन्हा मराठ्यांचे म्हणलेच नाही पाहिजे सारथीमधून या योजना राहिल्या, या योजना बंद केल्या, या योजनेचे पैसे आले नाही. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून जे व्याज परतावे देऊ म्हणले होते ते दिले नाही. आपल्या बलिदान गेलेल्या बांधवांचे प्रश्न सगळे गॅजेटियर आणि आता पाठीमागच्या महिन्यात काढलेला ओबीसीच्या सवलतीचा सोयीसुविधा ज्या 58 लाख नोंदी, त्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर आपले सगळे गॅजेटियर एका फटक्यात सगळे प्रश्न सोडून काढायचे. 29 ऑगस्टला पुन्हा काही प्रश्नच मागे ठेवायचा नाही. लोक जमलेत नाही,
बावनकुळे आता साथीदार सापडले. कोण माय कोण बोलत भाऊ तो आहे कोण जेव्हा बोलत तेव्हा 2029 ला गेला. बावनकुळ्याने चूक केली. सगळ्यांनी चूक केलीच म्हणायला पाहिजे. त्याला पाठबळ दिल्यामुळं मराठ्यात जास्त दोष व्हायला लागला. चुकीच्या माणसाला सुद्धा हे सरकार साथ देत आहे असा संदेश प्रत्येकात चालला. ते जर म्हणले असते बावनकुळ्यांनी शिवसाठी चूक केली, मराठे काहीही बोलले नसते. मराठे म्हणले असते सरकार खऱ्याला खरं म्हणतंय, खोट्याला खोटं म्हणतंय. जसं की मी वागतो, माझ्यावरती मराठ्यांचे संस्कार आहेत, मी छत्रपतींचे विचार घेऊन चालतो, त्या विचाराच्या पुढे जात नाही. मी खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणतो. मी या प्रकरणात बावनकुळ्यांनी आणि शिरसाटनी चूक केली हेच सांगतो. मायबाप मराठ्यानं तुम्हाला विचारतो, मी याच्या छगन भुजबळाचं नाव घेतलं का? कारण चूकच केली नाही तर मी बळच बदनाम करणार. धन्याचं नाव घेतलं का? मी कोणाचं नाव घेत नाही. जो चूक करतो त्याला बोलतो. आम्हाला मराठ्यांना अपेक्षा होती देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब हे दोघ जण म्हणतील शिरसाटने चूक केली आणि बावनकुळ्यांनी चूक केली, आम्ही दुरुस्त करतो. त्यांना बाकीच्या भानगडीत पडायची गरजच नव्हती. मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठाम होता. पण मराठ्यांचा वाटलं झाल्यावर मराठी गप्प बसू शकत नाही. कारण आपलं रक्त मराठ्यांचे पक्षाच्या नेत्याचं रक्त आपलं नाही. आपला बाप आपला समाज दिसतो. बावनकुळ्यात जर खालून वाजली तर उडूनच आहे तेवढं. आपल्या सरकारची लई वेळेवर करू नको. ते तर आपण सगळे लई वेळेवर करू नको. आपण ते सगळे यांनी याची चूक दुरुस्त करायला पाहिजे. ते सगळ्यांचं म्हणणं होतं. पाऊस आला असला तर आत आहे, जेवढ्याला आत येता येईल तेवढ्या आत आहे. पाऊस आला असला तिकडच्या बाजूला काही जागा वाटतं, इकडं पण व्हाले. पाऊस आला असला तिकडच्या बाजूला. आपली सगळ्यांची इच्छा होती की सरकारने केलेल्या चुका सरकार सुधरी. पण एक गोष्ट चांगलीच झाली, त्यांनी चूक दुरुस्त करण्याऐवजी चूक करणाऱ्याला नाव ठेवण्याऐवजी मराठ्यांनाच नाव ठेवायला सुरुवात केल्यामुळे मराठी जागी झाले. त्यांनी बावनकुळ्यांनी चूक केली म्हणायला पाहिजे होतं. चूक करणाऱ्याला देवेंद्र फडणवीसनी साथ दिली. साथ दिल्यामुळं मराठा समाजाचं डोकं खवळलं. अरे आपल्या लेकरा बाळाचं आपल्या जातीचं वाटोळं केलं आणि आपल्या जातीचं वाटोळं केलेलं असताना सुद्धा हे लोक आपल्या जातीकडून बोलत नाही. तुम्ही का मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं केलं? तुम्ही मराठा समाज का टार्गेट केला? मराठा समाजावर अन्याय का केला हे विचारायला पाहिजे होतं. ते न विचारता त्यांनी मराठ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला. मराठ्यांची लाट सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उसळली. आज एक घर नाही हो, तिथला मराठा खरबडून जागा झाला नाही, पेटून उठला. कारण आपलं रक्त अस्सल रक्त आहे मराठ्यांचं. कारण आपण बाप समाजाला मानलेला आहे. पक्षाचा नेता आपला बाप नाही किंवा पक्ष आपला बाप नाही. आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर आपल्यासाठी महत्वाचे. आणि तुमच्या लेकराच्या सुखाच्या भविष्यासाठी मी रात्रंदिवस जीव चालतो. तुमच्या लेकीबाई तुमच्या लेकर बाळ सुखी राहावेत म्हणून सरकारची दुश्मनी झाली. वाटते ते लोक मी समाजासाठी अंगावर घेतले आणि पुढेही घेत राहणार. मी त्याला भेट नाही, मी त्यांना मोजीत नाही, भेट नाही. सरकार येऊ दिले, सरकारचा बाप येऊ दिले, त्याच्या आईचा नवरा येऊ दिले,
करणार नाही. मी चूक करत नाही. मी स्वतःहून बावनकुळ्याच्या वाटा गेलो नाही. त्या शेतसाड्याच्या वाटा गेलो नाही. मी परत वाटा जात नाही. माझ्या समाजाच्या वाटा गेल्यावर मी गप नाही बसू शकत. कारण भेसळीचं रक्त नाही, हे ओरिजिनल मराठ्यांचं रक्त आहे. मला नेत्याची गरज नाही, पक्षाची नाही. बावनकुळ्याचा आपला काहीच संबंध नाही. त्याचं वेगळंच चाललं होतं. त्याचं आपलं भांडण नाही, बोलणं नाही, त्याची आपल्याला उधरी नाही म्हणून थोडं इचकलं नाही खेळ. पण त्याचं किराणा दुकान गेले म्हणून त्याच्यावर साखर आणली होती असं काही नाही. पण त्याच्या दुकानला असलं त्याचं एखादं तर ते जायचं थोबडं त्याचं नाही. त्याचं एकदा तोंड बघितलं 7-8 भाकर घालते मला. कोणत्या देशातलं हे मिळत नाही. हे उत्पादन प्रोडक्शन त्याला विचित्रच असलं प्रोडक्ट बघितलंच नाही कुणी. चष्मा काढल्यावर तर आणखी वेगळं दिसतं. कारण हे आपल्याकडे असं पिकतच नाही. किती पाणी द्या, असली बागायती असलं पीक आपल्याकडे नाहीच. एवढंच पीक होय ते पिंडाळावर त्याच्या पोराला असतो. मराठ्यांनी सगळे कुळ ऐकले. 92 कुळ ऐकलं, 96 कुळ ऐकलं, पण 52 कुळ कुठून आलं हे नव्हतंच आमच्या. बरं असला सुंदर व्यक्ती असा व्यक्ती होणे नाही. नवे आमच्यात नवे पहा का वाऱ्याने उडून आणि तिकडं उठवालेले इंग्लंड, हॉलंड, इंग्लंड, न्यूझीलंड तिकडून उडून आलं का इकडे येऊन पडलं आणि मराठ्याच्या नादी लागलं. मी नाही म्हणते तुला, तू टेन्शन घेऊ नको, तुला मदत नाही. तोया बाजून जेवढे ते त्यातला मोजणार नाही. मराठी तोया बाजूला जे जेवढा त्यांचा बाजारच उठवणार. मराठी मराठ्याच्या वाटत जाणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही, सोडायचंच नाही का. यांच्या डोक्यात जाऊन तिकडे कुठे रे खटका कुठे जाऊन तिकडे बावनकुळ्याकडे शिरताना जाऊन तिकडे. सध्या भूशासन छगन भुजबळ सगळ्यात जास्त सुखात असताना छगन भुजबळ तेव्हा आधी बैठकाला एक हात असेल तेव्हा मला ते बावनकुळ्या तू वरलं पुढं तू बघा मी सुटलो मग असं यायचं. त्यांच्या फोन होत असते राज्य लय कडे त्याला. छगन भुजबळ त्याला 100% मत असं तो त्याचा झक मारायला वाटा गेला. त्याच्या महिला फजित झाली. कोणाला कोण बाई असण्याचं नाव निघत नाही. मराठी असले चालता चालता कोली देत रोज. यांच्या डोक्यातल्या हवा उतरणार बाबा, यांच्या डोक्यातल्या हवा उतरणार आणि ते काही करू शकत नाही. आता मध्ये प्लॅनच लावला. ऐकू माहिती होती का नाही खोटी माहिती नाही. म्हणले याला अटकच करून बघू मला. अरे मला अटक केलं तुम्हाला जेल केवढा आपला कधी येत नाही हे नवीन आत येऊन बसते. नाही तर हे मराठी सगळे आत येऊन बसते, नाही तर जेला सगळं मला उठून आणते. आणि 6 पुणे
त्याच्या 15%ला दोन्हीकडे बी देणं घेणं नाही, आपलं बी त्यांचं बी खाली राहिलं 10% म्हणजे आपला लेकरं आपला संसार बघा तिकडे मरून जाईल दोन्ही. तुला इकडे काय घंटा राहिला का खाली? कारण त्या गोरगरीब अधिकाऱ्यांच्या लेकरासाठी झटतोय मी सुद्धा, अधिकाऱ्यांच्या लेकरासाठी झटतोय. त्यामुळे इथं सुट्टी नाही. आता जेव खेटर तेव संपलाच पाहिजे राजकारणात, त्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. आपण यांच्या वाटा जात नाही. आपल्या विनाकारण त्यांनी नोंदी रद्द केल्या, विनाकारण, काही कारण नसतं. का? मी मराठ्यांना पक्का आरक्षण देतो हे त्यांच्या लक्षात आलं. हे 58 लाख नोंदी मागतोय आणि 58 लाख नोंदी जर दिल्या 2.5 ते 2.25 करोड मराठा समाज आरक्षणात झाला. मग त्यांच्या डोक्यात काय आहे? 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. मी गॅजेटियर मागितली, सगळे हैदराबाद, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध, पुणे, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर. मी ओबीसीतलं आरक्षण मागितलं नाही. माया मराठ्यांनी ओबीसीतलं आरक्षण मागितलं नाही. आम्ही आमच्या 58 लाख नोंदी निघाल्या त्याचं फक्त प्रमाणपत्र द्या म्हणतो. आमचे गॅजेटियर आहेत, त्या गॅजेटियरनुसार फक्त आम्हाला त्या नोंदीनुसार ओबीसीचे प्रमाणपत्र द्या. आम्ही म्हणलं का 2-3% ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या. एक दिवस दाखवा की मी म्हणलं किंवा मराठा समाज म्हणला त्यांचं आम्हाला 2-4% आरक्षण द्या. आम्ही आमचं कुणबीचे प्रमाणपत्र आणि आरक्षण मागतोय. आमचे प्रमाणपत्र द्या. जसं की या फलटणमध्ये तुमची 2 एकर जमीन आणि ती जमिनीचा 7-12 तुम्हाला सापडला, तुमच्या आजा पंजाच्या काळातला होता. तुम्ही काय मागितलंय? कोणाची जमीन नाही मागितली. तुमच्या 7-12नुसार, तुमच्या चतुर्सीमेनुसार, तुमच्या पुराव्यानुसार तुम्ही फक्त तुमची 2 एकर जमीन मागितली. काही सुख कल्पना काही काय करता तुम्ही भुजी घ्यायचे का बावनकुळ्याचे? त्याला व्यास एक वाद काढायची एवढी सवय. त्यामुळे ते आता झालं. मी आणि माझ्या मराठा समाजाला कधीच ओबीसीचं आम्हाला 4-2% आरक्षण द्या असं म्हणलेलं नाही. उदाहरण तुम्हाला सांगितलं, तुमची 2 एकर जमीन तुमच्या गावाकडे सुद्धा नावावर असेल, तुम्ही फक्त तुमची जमीन मागितली, शेजारची जमीन मागितली नाही. आमचं तेच म्हणणं आहे. आमच्या कोल्हापूर गॅजेटियर मध्ये 3,85,000 नोंदी आहेत. 1971 मध्ये 6.5 लाख मराठा समाज आरक्षणात त्या गॅजेटमुळे झाला. सातारा संस्थांमध्ये मराठ्यांच्या ज्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यानुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. हैदराबाद गॅजेटियर नुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, एवढंच म्हणणं आहे. औंध गॅजेटियर मध्ये आणि पुण्याच्या गॅजेटियर मध्ये जेवढ्या नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र द्या, याच्या पलीकडे आमचं म्हणणंच नाहीये. आपण कोणाला धक्का लावा, कोणाला काढा म्हणतच नाही. आमचे फक्त कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ते आम्ही घेणार. कोणी पण अडवा तरी कुणबीतलं आरक्षण हे ओबीसीतलं आहे. त्यामुळे आम्ही ते कुणबी प्रमाणपत्र घेणार आहे. यांचा डाव यायला होता. यांना वाटलं आपण काय डाव चालवा, जरांगे पाटील आणि मराठा समाज तुटले पाहिजे दोघं. हे पोरग आहे तर पक्का आरक्षण देणार आहे. मग आपण सगळे डाव षडयंत्र करून दमलो. एक शेवटचा डाव खेळून बघा, बावनकुळ्याच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीसांच्या माध्यमातून आणि तो शिवसाठी आपण एक डाव खेळाला. 4-5 प्रमाणपत्र रद्द करून टाका, मीडिया ट्रायल घ्यायची आणि त्याच्यात असं सांगायचं कुणबीच्या नोंदी प्रमाणपत्र हे टिकणारच नाहीये.
समाज टेन्शन मध्ये येईल. ज्या मराठ्यांच्या लेकराने ऍडमिशन घेतलं, ज्या मराठ्यांच्या लेकरानं नोकरीत गेले, ते घाबरून गेले पाहिजे. मग लोक 58 लाख मोदीच्या मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र मागणार नाही, गॅजेट लागू करा हे पण म्हणणार नाही. मराठी असं म्हणलं पाहिजे ते टिकणारच नाही म्हणलं नको. मराठ्यांना मी इतकं हुशार समजतोय, मराठ्यांच्या लक्षातच ही गोष्ट आली, हे रद्द होत आहे म्हणजे नको रे बाबा म्हणायचंच नाही, हेच टिकणार आहे, हेच घ्यायचं मराठ्यांचे लागूच आहे. त्यांनी ते 4 प्रमाणपत्र करून मीडिया ट्रायल घेतली. माझ्या लक्षात आलं, माझ्या म्हणलं हे रद्द कसं काय झाले असते, खोटे असते तर रद्द होती, खरे येणार मराठी खोटा नाही बोलणार, पण हे रद्द कसं काय झालं शोध घ्यायला सुरुवात केली. तर ह्या 52 पत्र लिहून दिले, ह्या मराठ्यांच्या नोंदी आणि प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं. सगळ्या महाराष्ट्राने ते बघितलं की सांकेतिक भाषा आहे सरकारची. महाराष्ट्राला एक खरं वाटलं, कारण मी जर असं तोंडी बोललो तर सरकार म्हणलं असतं आमच्यावर आरोप करतो, म्हणून मी मराठ्यांना सिद्ध करून दिलं. यांनी जाणून बुजून मराठीचा वाटोळा करण्यासाठी रद्द केला, तर मराठ्यांचं देण्यात आलं. तसंच प्रकार बाकीचे पण केले. एक जे प्रकरण आहे रद्द करायचं, त्याच्या भावाची व्हॅलिटी आहे, त्या पोरीचं रद्द केलं, बहिणीच. मराठी पेटणारच ना, इतकं वाटलं होऊन द्या, इतकं थंड रक्त आमचं नाही, इतकं थंड रक्त आमचं नाही. बीडला 30 सिस्टम केली. दुसरं प्रकरण संभाजीनगरचं, जात पडताळणी अधिकारी म्हणतो, जात पडताळणी अधिकारी म्हणतो व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निर्णय करत आहोत. सकाळी रद्द, अगोदरच्या दिवशी सांगतात जात पडताळणी समितीची प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निर्णय घेतो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रद्द होतो. इतके पण येणे नाहीत ना मराठी, इतके पण येणे नाहीये की तुम्ही अगोदर निकाल द्या म्हणून देताय आणि दुसऱ्या दिवशी रद्द करताय. हे ज्यावेळेस आपल्यात सगळे कागद हाती लागले ना, त्यावेळेस यांना काही सुचत नाही काय करावं. मग त्यांनी एकामेकाची बाजू घ्यायला सुरुवात केली. काय बाजू घेतली फडणवीसांची? त्यांची सरकारचा आणि मंत्र्याचा जात पडताळणी समितीत हस्तक्षेप केला नाही आणि सरकारला करता पण येत नाही, कारण जिल्हा जात पडताळणी समितीला न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे नियमाप्रमाणे चालवलं लागतं. आणि मग एवढं जर तुम्हाला कळत आहे तर 52 पत्र करून काढ, एवढं जर तुम्हाला कळतंय की सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला काम करावं लागतं, तर मग 52 पत्र करून काढलं. त्याला हे अवकाश आटली कुठून? का त्याला फडणवीस संपवायचं आहे? त्याच्या डोक्यात भूक आहे का? त्याला वरून काही सांगितलं फडणवीस बदनाम कर, मग तो आदर्श वर नंबर येईल, कारण त्याचं वर खाली करायचं लय ध्येय आहे. वर कवाशी जाईल, खाली कवाशी येईल, वर कवाशी जाईल, खाली कवाशी येईल, असे म्हणण्यात म्हातारे झाले ना.